नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशी छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे, तर ह्या पद्धतीने आपण इथे असा आकार देणार आहे. त्याच्यानंतर मोंढ्याचा जो आकार दिला तो घ्यायचा कट करून. आता घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची आहे, पिन काढायची आणि पुन्हा याला अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आणि आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने आपला आकार तयार होतो. त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे सुद्धा सेंटर व्यवस्थित मॅच करून पिन लावायची आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना कुठेही घाई गडबड करायची नाही, म्हणजे गळ्याचा आकार चुकणार नाही. अगदी व्यवस्थित जशी रेष मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट गळ्याचा आकार तयार होईल. मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता मैत्रिणींना 32 छातीचं माप आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची आहे. ह्या आपण 32 छातीच्या मापावरती कटिंग केलेली आहे. बघा, आता असे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे. कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास वळवायला छान अशी मदत होते. आता असं मध्ये फोल्ड करायचं अस्तर आणि कॅनव्हास आणि वरतून द्यायची सुंदर अशी दाबटीप. दाबटीप देताना हाताने कपडा व्यवस्थित करायचा, म्हणजे कुठेही फुगा वगैरे चुनी वगैरे पडत नाही आणि गळ्याचा आकार छान येतो. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित पकडून जसं आपण कट केलं आहे आणि जशी शिलाई मारली तसाच तो तयार झाला पाहिजे, हे लक्षात ठेवायचे. अगदी सावकाशी दाबटीप देऊन आपल्याला गळ्याची शिलाई पूर्ण करायची आहे. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन व्हिडिओ वेळेवर बघायला मिळतील. इथे टक्सला आपल्याला पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला इथे मारून घ्यायचे. त्याचबरोबर आता एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला असं एका बाजूने फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा, आज आपण एकाच कलरचं जर ब्लाऊज पीस असेल, आपल्याकडे काहीच कॉन्ट्रास्ट नसेल किंवा आपल्याला साध्या ब्लाऊजला सुद्धा गळा बनवायचा आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही गळा नक्की बनवून बघा. आता पट्टीवरती दाबटीप देऊन पट्टी आपण ही मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घेतली. छान असा गळा आपला तयार झालेला आहे. आता काय करायचं, आपल्याला ह्या पद्धतीने इथे अशी रेष मारून घ्यायची. एकदम हलकी अशी रेष आपण इथे मारून घेतली. नंतरून आपल्याला अशी कोणतीही लेस तुम्ही इथे वापरू शकता. बघा, आपण इथे समोसा लेस वापरणार आहे आणि जी रेषा मारली ना तिथपर्यंतच आपल्याला ही लेस अशी वरतून लावून घ्यायची. ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्या बाजूने सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे.
अगदी व्यवस्थित आणि सावकाश लेस लावायची. जिथपर्यंत आपण रेषा मारली तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून इथे पूर्ण करायचं आहे. बघा ह्या पद्धतीने लेस लावून झाली की आपल्याला आता जी रेषा आपण मारली ना तिथून आपल्याला ती सुरुवात करायची. जसा खालचा जो गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची. इथे तुम्हाला चुनी टाकायची असेल तर टाकू शकता. अशी छोटीशी चुनी इथे टाकायची आहे म्हणजे आपल्याला इथे गळ्याचा आकार देता येईल. बघा ह्या पद्धतीने आपण ही लेस लावून घेतली. लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. इथे कमरेला सुद्धा आपल्याला हीच लेस लावायची आहे. ह्या पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारायची म्हणून अगदी व्यवस्थित ही लेस लावून घ्यायची. अगदी सिंपल आणि सोबर असा गळा आपण इथे बनवला आहे फक्त लेसपासून. अगदी तुम्ही एक सिंगल ब्लाऊज असेल तुमच्याकडे त्याला सुद्धा ही डिझाईन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे छान असे लटकन. चौकोनी 2 तुकडे आपण इथे घेतले कपड्याचे आणि नॉड घेतली. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस वापरली तीच लेस इथे लावून घ्यायची. बघा अगदी सुंदर लटकन इथे आपण आज बनवणार आहे. लेस लावून झाली की ह्या पद्धतीने नॉट ठेवायची. कपडा असा फोल्ड करायचा आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी कमी वेळामध्ये सुंदर असं लटकन इथे आपण बनवलं आहे. बघा दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. आता दोघंही नॉड आपण जॉईंट करून घेऊया. मैत्रिणींनो तुम्ही अजूनही नवीन असाल आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे. बघा दोघंही नॉड आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायच्या. आता नॉड बांधून आपण आपल्या डिझाईनचा लुक बघणार आहे कशी झाली ते. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल. इथे सुंदर असं आपण पॅचसुद्धा ठेवलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.